दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर. सर्वच क्षेत्रात ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. सेवा पुरवणारी यंत्रणा ग्राहकावर अवलंबून असल्यानं ग्राहक समाधान महत्वाचं असतं. म्हणूनच सेवा अधिक गुणात्मक होण्याकरता ग्राहकासोबत दुहेरी संवाद महत्वाचा आहे, असं मत महावितरणचे कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी व्यक्त केलं. ग्राहक उपयोगी निवडक निर्णय या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकात महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचने दिलेल्या महत्वाच्या निर्णयाचा समावेश करण्यात आला. महावितरणच्या ताराबाई पार्क कोल्हापूर येथील लघु प्रशिक्षण केंद्रात हा कार्यक्रम 27 मे रोजी संपन्न झाला. यावेळी मंचावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सदस्य व कोषाध्यक्षा सुनीता राजे घाडगे, महावितरण कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य बीजे पाटील, ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष श्री अरविंदजी यादव, सदस्य सुधाकर जाधव, स्वतंत्र ग्राहक सदस्य अशोक पोतनीस उपस्थित होते. यावेळी सुनीता राजे घाडगे यांनी ग्राहक पंचायतच्या कामकाजाविषयी माहिती दिली. ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशी यांच्या प्रेरणेनेच या पुस्तकाची निर्मिती झाली असून 20 ग्राहकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यास या पुस्तकाची दीपस्तंभाप्रमाणे मदत होईल असं मत व्यक्त केलं. महावितरण ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष अरविंद यादव यांनी सोप्या भाषेतील निवडक निर्णयाच्या अभ्यासानं विद्युत तक्रारी सोडवण्यासाठी नवी दिशा मिळेल असं सांगितलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आरती पोतनीस यांनी ग्राहक गीत सादर केलं. ग्राहक पंचायत मंचाचे जिल्हा संघटक व पुस्तकाचे संपादक अशोक पोतनीस यांनी सूत्रसंचालन केलं. सुरेंद्र दास यांनी आभार मानले. त्यावेळी कार्यकारी अभियंता तथा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य सचिव सुधाकर सिन्याप्पा जाधव, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, तुकाराम भिसे, विश्वजित भोसले, प्रकाश इंगवले, अनुपमा देशपांडे, अनिल देशपांडे, शिवगोंडा पाटील, प्रवीण ओसमाल, मनीष नगरशेठ, बिपिन दावडा, श्रीकांत दुधाने, सतीश फणसे, शिवानी पाटील, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, शशिकांत जाधव, हेमंत पाटील, भरत भोसले, संजय सावंत, दिलीप बोंद्रे, शिवगोंडा पाटील, दिलीप महाजन, सागर माने, भाऊसाहेब विचारे, कृष्णात पाटील, तानाजी कांबळे, अक्षय पोतनी, सुरेश पारकर, दिनकर पाटील, प्रदीप वरंबळे, बिपिन दावडा, प्रकाश डोईफोडे, सारंगदास पाटील, श्रीपती गुरव, दादा सुशेलार, अमोल सुतार, धनंजय शिंदे व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अशोक पोतनीस यांनी मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नमस्कार, माझं नाव अशोक पोतनीस. आपला जो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमास आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, वेळात वेळ काढून, त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाविषयी मला थोडंसं सांगावंसं वाटतं. ते म्हणजे या पुस्तकामध्ये महत्त्वपूर्ण लेख याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांचे लेख आहेत, विद्युत लोकपाल यांच्या शुभेच्छा आहेत. तसंच या ठिकाणी काही मान्यवरांनी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत आणि या तक्रारीचं आम्ही निरसन करून त्यांना जे आदेश पारित केलेले आहेत, त्या आदेशाची सर्व माहिती आपल्याला इथं आहे. एकूण आम्ही 17 प्रकारचे जे आदेश याच्यामध्ये दिलेले आहेत. ग्राहकांची कुठलीही विद्युत तक्रार असेल तर हे जे पुस्तक वाचलं तर त्यांना ते निरसन होण्यास मदत होणार आहे. आणि या पुस्तकामुळे आपले हक्क समजून घेता येतील, त्याचप्रमाणे व्यवस्थित मार्गदर्शन होईल, स्पष्ट न्यायाची दिशा आपल्याला मिळेल. आणि तसंच सोप्या भाषेत आणि मुद्देसूद असल्यामुळं सामाजिक कार्यकर्त्यांना, विद्युत क्षेत्रातील संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या सर्व सभासद मित्रांना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असे आहे. आपण ह्याचा नक्कीच वाचन करावं. आणि असं म्हणतात की न्याय मिळवण्यासाठी कायद्याची भीती नव्हे तर माहितीची ताकद आवश्यकता असते. आणि हे पुस्तक माहितीची ताकदच देणारी आहे. आणि ही माहितीची ताकद मिळवा आणि स्वतःच न्याय मिळवण्यासाठी सिद्ध व्हा. आपण सर्वजण इथं आलात, वेळात वेळ काढून. तसंच बऱ्याच जणांनी आम्हाला हे पुस्तक निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य केलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक
रांजणे, दर्पण न्यूज.